नमस्कार मैत्रिणींनो. बऱ्याच वेळा आपल्याकडे असे जुने सॉक्स असतात, पण याला फेकून न देता याचा पुनर्वापर कसा करता येईल, घरामध्ये अतिशय उपयोगी पडणारे हे जुने सॉक्स आहेत. तर याच्या सर्व टिप्स आणि याचे सर्व वापर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुमच्या नक्कीच उपयोगाचा असणार आहे. तर पहा, बऱ्याच वेळा आपल्याकडे असे जुने सॉक्स असतात. बऱ्याच वेळा ते कुठेतरी फाटलेले असतात किंवा असे लूज पडतात किंवा मग याची एखादी जोडी कुठेतरी गायब असते, हरवलेली असते आणि एक जोडी असते. मग असे सॉक्स आपण वापरत नाही आणि फेकून देतो. परंतु हे सॉक्स फेकून न देता याचा पुनर्वापर कसा करता येईल ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पहा, आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये छत्री असतेच आणि आपण ही छत्री शक्यतो पावसाळ्यामध्ये वापरतो, कधी कधी उन्हामध्ये वापरतो आणि एकदा हिचा वापर संपला की आपण ह्याला कोपऱ्यामध्ये कुठेही टाकून देतो, कुठेही ठेवून देतो आणि ही छत्री आपण अशीच ठेवून देतो. यामुळे याच्यावरती भरपूर धूळ साचते, छत्री खराब होते आणि परत आपल्याला पावसाळ्यामध्ये हिला स्वच्छ करायला काय करायचं, आपला हा जुना सॉक्स आहे तो अशा प्रकारे छत्रीला घालून ठेवायचा आणि छत्रीला कव्हर करायचा. म्हणजे पहा, आपली छत्री छान जशीच तशी स्वच्छ राहते, अजिबात यावरती धूळ वगैरे साचत नाही आणि मग तुम्ही कुठेही छत्री अशी बंद करून स्टोअर करून ठेवू शकता. आहे की नाही उपयोगाची टीप पहा. अजिबात आपली छत्री खराब वगैरे होत नाही आणि अशीच जेव्हा आपण पुन्हा वापरायला काढू तेव्हा अशी स्वच्छ असेल आणि परत आपल्याला हिला स्वच्छ करायची गरज पडत नाही. मस्त ही भन्नाट ट्रिक वापरून तुम्ही सुद्धा छत्री अशा प्रकारे स्टोअर करून ठेवा. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या टिपकडे. तर इथे आपल्याला हातामध्ये हा मोजा आहे, म्हणजे हा सॉक्स आहे ना, तो घालायचा आहे. आता रोज आपण घरामधली साफसफाई करतच असतो, मग एक फडका घेऊन आपण कुठेही तो घेऊन फिरतो. त्यापेक्षा काय करायचं पहा, हा जुना मोजा आहे ना, असा हातामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर आपण साफसफाई करायची आहे. तर बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अशा टी व्ही कॉर्नरपाशी टी व्हीजवळ धूळ साचते. तर ही धूळ आपण बघा अगदी सहजरित्या अशी ह्या मोजाने साफ करू शकतो, पुसू शकतो. तर हे मोजाचं कापडसुद्धा असं सॉफ्ट असतं, त्यामुळे पटकन धूळसुद्धा निघते, अगदी चकाचक असं होतं आणि आपला हातसुद्धा खराब होत नाही आणि आपल्याला कोणतंही फडकं घेऊन असं फिरत बसायची गरज नाही. त्यानंतर खिडकीजवळचा जो स्पेस असतो, इथे तुम्ही असंच हातामध्ये हा मोजा घालून स्वच्छ करू शकता. इथं बसलेली धूळसुद्धा अगदी सहजरित्या तुम्ही साफ करू शकता किंवा खिडकीसुद्धा पुसून घेऊ शकता किंवा या खिडकीच्या ज्या फटीमध्ये धूळ असते तीसुद्धा पुसू शकता. आणि बऱ्याच वेळा रॅकवरती सुद्धा धूळ बसते. त्याचबरोबर कधी आपण भांडी लावली तर थोडेफार पाणी यावरती पडतं आणि तिथे ओलावा तयार होतो. मग तुम्ही अशा पद्धतीने हे पुसून घेऊ शकता, साफ करू शकता. पहा, अगदी लगेचच यावरची धूळ निघते. तर या टिप्ससुद्धा तुम्ही वापरून पहा, नक्कीच उपयोगाच्या आहेत. त्यानंतर आपलं लाईटचा बोर्ड असतो, तर यावरती सुद्धा बऱ्याच वेळा धूळ बसते. मग हे साफ करताना सुद्धा बघा, हातामध्ये घातलं की पटकन असं पाहिजे तिथे आपल्याला हात फिरवता येतो आणि धूळ स्वच्छ करता येते. ही टिपसुद्धा तुम्ही वापरून पहा. जुना मोजा फेकून न देता त्याचा असा वापर नक्कीच करून पहा. तर वळूयात आपल्या पुढच्या टिपकडे. तर आपल्या घरामध्ये अशी तुपाची बरणी असते, म्हणजे काचेची असते किंवा प्लास्टिकची सुद्धा असते किंवा मग तेलाची बरणी असते किंवा बॉटल असते. तर बऱ्याच वेळा याच्या बाहेरचा भाग आहे ना, तो तेलकट होतो किंवा मग आपल्या हातून ही बरणी आपल्याला पडायची भीती वाटते आणि फुटण्याची भीती वाटते. तर अशा वेळेस ही सिंपल अशी आयडिया तुम्ही नक्की फॉलो करू शकता. काय करायचे पहा, मोजा आहे तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे बरणीच्या आकारानुसार तुम्ही याला हाईट कट करून घेऊ शकता. तर सॉक्सला कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी काचेच्या बरणीसाठी ही ट्रिक उपयोगात आणत आहे. तुम्ही प्लास्टिकची बरणी असेल किंवा मग कोणतीही असेल तेलाची बरणी वगैरे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही ट्रिक, हा हॅक वापरू शकता. पहा, असा सॉक्स आहे त्याला कट करून घ्यायचा आहे आणि यानंतर ही काचेची आपली जी बरणी आहे, बॉटल आहे, ती यामध्ये ठेवून द्यायची आहे. तर याला मस्त असं हे कवर तयार होतं आणि मग ही बरणी आपल्या हातून निसटत नाही, फुटत नाही आणि यावर जे तेलकटपणा असतो ना, त्यामुळे आपल्या हातून ही बरणी फुटायचं अजिबातच टेन्शन येत नाही. बघा, याला आपण ह्या मोजाचा कवर घालून घेतलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता. आता हिला आपण कुठेही ठेवू शकतो आणि आपल्या हातून पडण्याची भीती नाही, घसरण्याची भीतीही नाही. तर याला मी ब्लॅक मोजा घातलेला आहे. जर लेडीजचे डिझायनर छान छान डिझाईन असलेले कलरफुल सॉक्स असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता, ज्यामुळे हे खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्हसुद्धा दिसेल. तर बघा, ही टिपसुद्धा तुम्ही नक्कीच वापरून पहा, नक्कीच तुम्हाला फायद्याची ठरेल. आणि जिथे आपण ही बरणी ठेवू, ही बॉटल ठेवू, तिथली जागासुद्धा, तिथली फरशीसुद्धा तेलकट अजिबात होणार नाही. त्यानंतर बघा, सॉक्सवरती जे इलास्टिक असते ना, तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. काय करायचं,
ह्या इलास्टिक आधी आपण कट करून घ्यायचा आहे आणि याचं रबर बँड म्हणून सुद्धा तुम्ही वापर करू शकता. बऱ्याच वेळा आपल्या सामानाचे काही पॅकेट्स उघडे राहतात किंवा हवं तेव्हा आपल्याला रबर बँड पटकन कुठे सापडत नाही, तर हे बंद करण्यासाठी सुद्धा तुम्ही बघा या बँडचा वापर करू शकता. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची टिप सांगते, ती म्हणजे पहा, अशा प्रकारची बरणी आपल्याकडे असते, तर याचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता याला सॉक्स घालायचं आहे. छान कलरफुल असे सॉक्स असतात ना डिझाईनचे, ते घालायचे, म्हणजे हे दिसायला सुद्धा अगदी सुंदर आणि अप्रतिम असं दिसतं. पहा मस्त असं इथे आपण याला सॉक्स घातलेला आहे आणि याचं आपण छान असं पेन ठेवण्यासाठी स्टँड बनवू शकतो किंवा पेन आपलं जे काही साहित्य असेल ते स्टोअर करण्यासाठी मस्त असं आपण याचं स्टँड बनवू शकतो. पेन होल्डर वगैरे बनवू शकतो. आता वरचा भाग तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा असा फोल्ड करून सुद्धा ठेवू शकता. तर इथे मी याला छान असं कट न करता फोल्ड करून घेतलेलं आहे. पहा मस्त इथे आपण पेन होल्डर बनवून घेतलेला आहे. हा दिसायलाही सुंदर दिसतो आहे. अशा मोकळ्या भरण्यांचा तुम्ही वापर करू शकता. आता यामध्ये आपण आपल्या हवे ते पेन, पेन्सिल, जे काही किचन असेल आपलं किंवा चावी असेल, तर ते यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. पहा अगदी मस्त दिसते आहे. असं कलरफुल सॉक्स वापरा, ज्यामुळे याला छान असा लुक येईल. आता यामध्ये तुम्ही हवे ते तुमचे पेन वगैरे आहेत ना, ते स्टोअर करून ठेवू शकता. पहा जुने सॉक्स फेकून न देता याचा किती छान असा पुनर्वापर होऊ शकतो. तुम्हाला आपल्या या सर्व हॅक्सपैकी कोणती टिप आणि कोणती हॅक सर्वात जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आताच आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच छान छान हॅक्स आणि टिप मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. पहा मस्त असं इथे आपण पेन होल्डर बनवून घेतलेला आहे. व्हिडिओ तुम्ही कुठून पाहिला ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. चलो बाय बाय.